नमस्कार मंडळी. आवाज मराठीच्या या साप्ताहिक बुलेटिनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय आपली खास सिरीज जुम्मे के जुम्मे. दर शुक्रवारी महाराष्ट्र आणि देशभरातील मुस्लिम समाजातील घडामोडी, यशोगाथा आणि सलोख्याच्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजातील सकारात्मकतेचं दर्शन घडवणारी ही आवाज मराठीची खास सिरीज आहे. चला तर मग नजर टाकूया या आठवड्याच्या महत्त्वाच्या बातम्यांवर. मंडळी, आषाढी एकादशी येऊ घातली आहे. आषाढीच्या पालख्यांचा पुण्यात नुकताच मुक्काम पडला होता. यावेळी हिंदू मुस्लिम एकोप्याचं अतिशय सुंदर चित्र पाहायला मिळालं. पुणे शहरातून जेव्हा पालखी पुढे जात होती तेव्हा मुस्लिम लोकांनी ठिकठिकाणी स्टॉल्स लावून वारकऱ्यांसाठी पाणी, सरबत आणि नाश्त्याची सोय केली होती. पावसात चालणाऱ्या या भक्तांची प्रेमाने खिदमत करताना जो एक सुकून मिळतो तो त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. हाच तर आपल्या महाराष्ट्राचा खरा वारसा आहे. आता असंच दुसरं उदाहरण पाहूया आपल्या विदर्भातून. नागपूरच्या ताजबागमध्ये हजरत बाबा ताजुद्दीन यांचा उरूस मोठ्या दिमाखात सुरू आहे. तुम्हाला माहिती आहे का, या उरुसाची सुरुवात दरवर्षी भोसले राजघराण्याकडून ध्वजारोहण करून केली जाते. अनेक पिढ्यांपासून चालत आलेली ही परंपरा आजही तितक्याच आदराने आणि मोहब्बतने जपली जाते. देशभरातून अशा अनेक मोहब्बतच्या बातम्या येत आहेत. बदायूंमध्ये एका मुस्लिम कुटुंबाने चक्क एका हिंदू मुलीचं स्वतःच्या मुलीसारखं कन्यादान केलं. धर्मांच्या भिंती ओलांडून निभावलेलं हे माणुसकीचं नातं खरंच डोळ्यात पाणी आणणारं आहे. दुसरीकडे त्रिपुरामध्ये एका आजारी बाळाच्या उपचारासाठी मदत लागतीये हे समजल्यावर तिथल्या मदरशातल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी स्वतःचे साठवलेले पैसे एकत्र करून बाळाच्या उपचारासाठी दिले. शिक्षणासोबतच तालीम आणि माणुसकीचे संस्कार या मुलांवर कसे रुजलेत हेच यातून दिसतं. आता वळूया शौर्य आणि अभिमानाच्या बातमीकडे. नाशिकचा आपला बहादूर जवान पॅरा कमांडो शाकिब पठाण याचं नुकतंच निधन झालं. देशासाठी आणि वतनाच्या रक्षणासाठी त्याने दिलेली कुर्बानी कधीही विसरता येणार नाही. संपूर्ण आवामच्या वतीने या वीर जवानाला सॅल्यूट आहे. तर दुसरीकडे आपल्या तरुणाईने वेगवेगळ्या क्षेत्रात मारलेली मुसंडी आपल्याला फक्र करायला लावते. भारताची युवा रेसर अतिका मीर हिने थेट इटलीतल्या रेसिंग ट्रॅकवर आपली कमाल दाखवून दिली आहे. तिच्या या यशाचं सगळीकडे जोरदार कौतुक होतंय. इकडे आपल्या महाराष्ट्रात जुन्नरच्या ठिकेकरवाडी गावात राहणाऱ्या असलम हुसेन शेख यांची कहाणीही थक्क करणारी आहे. लहानपणीच अनाथ झालेल्या असलम हुसेन शेख यांनी ग्रामपंचायतीत शिपाई ते राष्ट्रीय स्तरावर सन्मानित ग्रामसेवक असा प्रवास केला आहे. जिद्दीने शिक्षण पूर्ण करून राज्यात प्रथम क्रमांकाने ग्रामसेवक बनलेल्या असलम यांनी जुन्नरमधील ठिकेकरवाडी गावाची जबाबदारी स्वीकारल्यावर गावात 100% सौर ऊर्जा आणि इतर नाविन्यपूर्ण विकास कामं राबवून गावाला स्मार्ट बनवलं. त्यांच्या याच उत्कृष्ट कार्यामुळे ठिकेकरवाडीला 2023चा देशातील प्रथम क्रमांकाचा ग्राम ऊर्जा स्वराज्य विशेष पंचायत पुरस्कार मिळाला असून खुद्द राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 1 कोटी रुपयांचं बक्षीस देऊन त्यांचा राष्ट्रीय पातळीवर गौरव करण्यात आला. नियत साफ आणि इरादे पक्के असतील तर नशिबाची रेषा नक्की बदलते, हेच असलम यांनी आपल्या कामातून सिद्ध करून दाखवलंय. सध्या गुजरातमध्ये पुराचं मोठं सावट आहे, पण अशा कठीण प्रसंगात तिथले मुस्लिम तरुण हिरिरीने बचाव कार्यात उतरलेत. पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवणं, त्यांना जेवण देण्याचं सवाबचं काम ते करत आहेत. मनोरंजन विश्वातून मोठी बातमी. उत्तराखंडच्या सिलकेरा बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या थरारक सुटकेवर अभिनेता आमिर खान आता एक सिनेमा बनवणार आहे. तर जुम्मे के जुम्मेच्या आजच्या भागात वेळ झाली इथे थांबण्याची. हे बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या भागातल्या अशा काही सलोख्याच्या, खिदमतच्या किंवा यशाच्या कहाण्या असतील तर त्या आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. पुढच्या शुक्रवारी पुन्हा भेटू जुम्मे के जुम्मेच्या पुढच्या भागात नव्या बातम्या आणि नव्या घडामोडींसह. धन्यवाद.